तस्करीचं जे प्रमाण आहे ना, की काही काही कम्युनिटीज हे ट्रॅडिशनली हंटर आहेत. ओके. बहेलिया म्हणा किंवा पारधी म्हणा, अशा समाजातील लोक हे त्यांच्या अज्ञानातून म्हणा किंवा त्यांचा ते परंपरागत व्यवसाय असल्यामुळं ह्या तस्करीमध्ये होते. याची जी डिमांड आहे ती जनरली चायनीज मेडिसिनमध्ये आहे. ओके. तर चायनाची डिमांड हे भूतानच्या मार्गाने किंवा नेपाळच्या मार्गाने भारतामध्ये यायची आणि इथून तस्करी करून लोक हाडं असतील, दात असतील किंवा स्किन असेल वाघांची, याची तस्करी फार मोठ्या प्रमाणात चालायची. परंतु वन विभागानं व्हिजिलन्स चांगला ठेवला. काही काही आमच्या डिपार्टमेंटचे खूप रिनाऊंड अधिकारी डॉक्टर रामगावकर, त्यांनी अगदी मध्य प्रदेशमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ह्यांच्या तस्करांना पकडलेलं आहे, त्याच्यावरती कारवाई केली आणि कोर्टामधून त्यांना सजा पण झाली. त्याच्यामुळं याचं जे तस्करीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं ते आता फार कमी आलेलं आहे आणि नगण्य अशी तस्करी होऊ शकते, परंतु डिपार्टमेंटचे व्हिजिलन्स फार हाय लेवलला आहे. म्हणजे जसं जंगलाबाहेरच्या जगामध्ये पोलिसांचं एक समांतर कायद्याचं राज्य चाललेलं असतं, तसं जंगलामध्ये वन विभागाचं एक कायद्याचं राज्य चाललेलं असतं, असं आपण म्हणायला निश्चित पाहिजे. हो.